राज्य सरकार का महत्वाकांक्षी नागपुर गोवा शक्तिपीठ महामार्ग का कड़ा विरोध हो रहा है। कोल्हापुर के बाद अब राज्य के अन्य जिले भी इस महामार्ग का विरोध कर रहे हैं। कोल्हापुर के बाद नांदेड़ में भी किसानों ने शक्तिपीठ महामार्ग का विरोध किया है। इसके बाद बीजेपी के राज्यसभा सांसद अशोक चव्हाण ने भी शक्तिपीठ महामार्ग का विरोध करते हुए काम रोकने की मांग की है। महामार्गा संदर्भामध्ये ज्या लोकांच्या भावना होत्या आणि त्यांना पत्रही दिलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री यांच्याकडे काम आहे दादा भुसे, तर माझं दोघांशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी सुद्धा सदैव काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये एकत्रित भूमिका सकारात्मक घेतलेली आहे। त्याचे औपचारिक जे आदेश आहेत ते पारित होणं अपेक्षित आहे, पण सकारात्मक त्यांची भूमिका या बाबतीमध्ये आहे की लोकांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नाही सर्वत्र त्याला विरोध असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं निर्णय घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आणि व्यक्त केली। बहुधा ते काम त्यांनी मान्यच केलंय, रितसर त्याचे आदेश पारित होतील, म्हणजे ते काम थांबलं होणार असं अपेक्षा करायला हरकत नाही। बैठकीत भोकरमध्ये तर कामच असं आहे, आपल्याला माहिती आहे राज्याचा अर्थसंकल्प आता लवकर होणार आहे। 28 तारखेला अर्थसंकल्प आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये जे महत्वाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला आवश्यक तो निधी जो आहे ती तरतूद झाली पाहिजे, त्यापेक्षा पुढचे कामं होणार नाही आणि म्हणून त्या कामासंदर्भामध्ये नांदेडचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठवून दिले गेले पाहिजे। काही ठिकाणी बोलणी झालेली नाही, काही ठिकाणी तरतुदी कमी आहेत, या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो। तो पाठपुरावा मी आज बसून त्यांच्यावर चर्चा करू। कोणते मोठे प्रस्ताव सिंचनाचे आता आपल्याकडे मधल्या काळामध्ये जलसंधारणाची कामं मंजूर करून आणली होती, इरिगेशन डिपार्टमेंटची काही कामं मंजूर करून आणली होती, त्या कामाला तरतुदी ज्या आहेत त्या अधिकच्या पैसे आहेत, आज अजून पैसे त्यांना जे लागतील वर्षभरामध्ये ते पैसे आवश्यक आहेत, त्यासाठी चर्चा करू। नागपुर समय, गली से दिल्ली तक।